बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी दीपक केसरकरांनी आयएस अधिकाऱ्यांच्या काढलेल्या खरडपट्टीच्या संदर्भातली. हो, त्यांनी खरडपट्टी काढली. सर जेव्हा चिडतात तेव्हा काय होतं बघा. भिवंडी तालुक्यातल्या कानेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी ई शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमात राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री केसरकरांचं भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर आयएस अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी जोरजोरात चर्चा करत होते आणि त्यामुळे मंत्री केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत असल्याचं पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना भाषण थांबवून जब मिनिस्टर बोल रहा है तो आप जैसे आईएएस अधिकारी ने डिसिप्लिन समझना चाहिए. हमें पता है कि तुम्हें लैंग्वेज का प्रॉब्लम है, मैं आखिरी बार वार्निंग दे रहा हूं असं बोलून किमान मंत्र्यांचं भाषण सुरू असताना तरी बडबड करू नका असं सांगत सर्वांसमोरच व्यासपीठावर आयएएस अधिकारी प्रत्युष पांडा यांना त्यांनी झापलं. मैंने इसलिए नहीं आपको बोला कि आप कुछ बात कर रहे थे हमारे स्लो से, और जब मिनिस्टर बोलता है तो सीओ साहब आपको समझना चाहिए कि कौन सी डिसिप्लिन आपको भी फॉलो करना चाहिए. आप शायद आईएएस ऑफिसर रहेंगे, फिर भी आप ऑफिसर हैं और वो स्टेट गवर्नमेंट के ऑफिसर हैं. आइंदा ऐसी हरकत मैं कभी भी बर्दाश्त नहीं करूँगा, क्योंकि मैं एक सिंसियर मिनिस्टर हूँ और एक सिंसियर मिनिस्टर होने की वजह से मैं महाराष्ट्र को डिलीवर करना चाहता हूँ और बच्चों को डिलीवर करना चाहता हूँ, क्योंकि ये आने वाली पीढ़ी है जिसका जिम्मा हमारे ऊपर है. मैंने इसलिए नहीं आपको बोला कि आप कुछ बात कर रहे थे हमारे स्लो से, और जब मिनिस्टर बोलता है तो सीओ साहब आपको समझना चाहिए कि कौन सी डिसिप्लिन आपको भी फॉलो करना चाहिए. आप शायद आईएएस ऑफिसर रहेंगे, फिर भी आप ऑफिसर हैं और वो स्टेट गवर्नमेंट के ऑफिसर हैं. आइंदा ऐसी हरकत मैं कभी भी बर्दाश्त नहीं करूँगा, क्योंकि मैं एक सिंसियर मिनिस्टर हूँ और एक सिंसियर मिनिस्टर होने की वजह से मैं महाराष्ट्र को डिलीवर करना चाहता हूँ और बच्चों को डिलीवर करना चाहता हूँ, क्योंकि ये आने वाली पीढ़ी है जिसका जिम्मा हमारे ऊपर है. मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना एसआरए प्राधिकरणानं दणका दिलाय. मुंबईतल्या वरळीतल्या गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पातील 4 फ्लॅट खाली करण्याचे आदेश एसआरएनं दिल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पुढील आठवड्यात या सदनिका खाली करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे किशोरी पेडणेकरांविरोधात केलेली तक्रार एसआरएने स्वीकारल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किशोरी पेडणेकर त्यांची कंपनी किस कॉर्पोरेट त्यांच्या परिवाराने गोमाता जनता एसआरए वरळी येथे 4 सदनिका बेनामी पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या. त्या रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. पुढच्या 4 दिवसात मुंबई महापालिकेचे अधिकारी या गाळा निष्कासन इविक्शन करून एसआरएच्या ताब्यात देणार. पुढे शिंदे फडणवीस सरकारनं आदित्य ठाकरेंना धक्का देत त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयावर स्थगिती दिली. यानंतर आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. पण आदित्य ठाकरेंच्या याच टीकेला सत्ताधारी भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे भाजप शिवसेनेत पुन्हा आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. निर्णय स्थगितीवरून भाजप ठाकरे सेनेत जुंपली. सरकारचा मुंबईकरांच्या पैशावर डोळा. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. दडपशाही चाललेली, हुकुमशाही चालली. युवराजांची टक्केवारी थांबली, राणेंचा टोला. आदरणीय देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर टक्के खाण्याचा काही स्कोपच राहिला नाही. राज्यातील सत्तांतरानंतर मविया सरकारच्या काळात घेण्यात आलेले अनेक निर्णय शिंदे सरकारनं फिरवले. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांनाही शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. या स्थगिती राजकारणानंतर आदित्य ठाकरेंनी सरकारचा मुंबईकरांच्या पैशावर डोळा आहे असा घणाघात केला. मुंबई महानगरपालिकेत जी दडपशाही चाललेली, हुकुमशाही चालली, ज्या प्रेशर खालती अधिकारी काम करतायत, 3 महत्त्वाच्या गोष्टी चालल्यात. टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास. ह्या 3 गोष्टी आपल्या मुंबई महानगरपालिकेत सुरू आहेत. माझ्यासोबत वायकर साहेब आहेत, विशाखाताई आहेत. विशाखाताई स्वतः आता लीडर ऑफ द हाऊस होत्या. वायकर साहेबांचा देखील अनेक वर्ष तिथे खूप मोठा एक कामाचा एक्सपिरियन्स राहिलेला आहे.
आता आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केल्यावर भाजप नेते कसे शांत बसणार? भाजप आमदार नितेश राणे आणि अमित साटम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. टक्केवारी प्रमुख आदित्यनी खूप थैथयाट केला. आदरणीय देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर टक्के खाण्याचा काही स्कोपच राहिला नाही हे त्यांना चांगलं करून चुकलेलं आहे. आपण अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी पैसे घेतले, त्या संदर्भामध्ये ईडीमध्ये केसेस रजिस्टर झालेले आहेत हे विसरलात. आपण सचिन वाझेचा कांड विसरलात, आपण अँटिलिया केस विसरलात, किंवा 100 कोटीचा घोटाळा आपल्या वसुली सरकारच्या काळामध्ये झाला हे आपण विसरलात. त्यामुळे आपल्याला ट्रान्सफरवरती बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. एकंदरीतच शिंदे सरकारनं आदित्य ठाकरेंच्या निर्णयांना स्थगिती दिल्यानं आदित्य ठाकरे चांगलेच संतप्त झालेत. पण त्याच वेळी भाजपकडून आदित्य ठाकरेंवर आरोपांची सरबत्ती सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आता या वादात आणखी काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली की काय अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीकेची तोफ डागली होती. त्याच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते नेहरूंवर कुणीही टीका करू नये असं सांगू लागले. उद्धव ठाकरेंची ही बदललेली भूमिका शिवसैनिकांना मान्य आहे का असा सवाल आता सामान्य शिवसैनिकांमधून विचारला जातोय. उद्धव ठाकरेंनी 5 वर्षांपूर्वी पंडित नेहरूंवर टीका करताना त्यांना दिलेल्या चाचा नेहरू या पदवीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आता उद्धव ठाकरेंचे खासम खास असलेले संजय राऊत पंडित नेहरू महान असल्याचं सांगू लागलेत. पंडित नेहरूंवर कुणीही टीका करू नये अशी भूमिका संजय राऊत मांडू लागले. संजय राऊतांची ही भूमिका उद्धव ठाकरेंना तरी मान्य आहे का असाही प्रश्न आता निर्माण झालाय. काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे नेहरूंबाबत काय म्हणाले होते आणि आता संजय राऊत काय म्हणतायत ते तुम्हीच पहा. नेहरूंच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची ताकद त्याही वेळेला कोणाची नव्हती. आणि नेहरू म्हणाले होते की मी मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, मुंबई मी केंद्रशासित करेन. आणि मग जो काही मराठी माणूस मुंबईच्या रस्त्यावरती उतरला, नेहरूंची जी एक मस्ती होती, चाचा नेहरू म्हटल्यानंतर येता जाताना उघड्या गाडीतून फिरायचे, मग लोकांचे हार फेकायचे, फुलं फेकायचे, मग हे परत त्यांच्यावरती फेकायचे, असं फेकाफेकी चालायची सवय. आणि ते करत करत ते जायचे लोकांमध्ये. पण मुंबईकरांनी असा काही त्यांचा तो जो काही अहंकार होता तो वटणीवर आणला की त्याच्यानंतर नेहरूंना बंद गाडीतून फिरावं लागलं. बंद गाडीतून. हा सर्वसामान्यांचा राग असतो. हा देश विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेनं नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर त्या विज्ञान निष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे. नाही तर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे, एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का, जे काय चाललंय सगळं, आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही. याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे. पुढे बघूया. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर ही भेट झाली. राहुल गांधींविरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेसाठी त्यांचे आभार मानण्याकरता रणजित सावरकर राज ठाकरेंना भेटले. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आणि यानंतर राज्यात मोठा वाद उफाळला. यावरून काल मनसेनं राहुल गांधींच्या निषेधार्थ आंदोलनही केलं. या पार्श्वभूमीवर रणजित सावरकर आणि राज ठाकरेंची भेट झाली. राहुल गांधींच्या विरोधात जी महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्यांना रस्त्यात अडवलं त्यांच्या कार्यकर्त्यांना, तरीही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी धैर्याने झेंडे फडकवले निषेधाचे. त्यासाठी मी राजसाहेबांना धन्यवाद द्यायला आणि त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो होतो आणि त्याच विषयावर आमची आज चर्चा झाली. पुढे पाहूयात. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये एक धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळी चक्क काही जणांनी फटाके फोडल्याचं समोर आलेलं आहे. धक्कादायक प्रकार आहे हा सगळा. बुलढाण्यातील भेंडवळमध्ये
ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेच्या वेळी हा प्रकार घडला. दरम्यान फटाके फोडण्याचा प्रकार होत असल्याचं लक्षात येताच राहुल गांधींनी मध्येच आपलं भाषण थांबवलं. मात्र फटाके कुणी फोडले हे अजून तरी कळू शकलेलं नाहीये. कि आज जो उन्होंने किया है, जब हम 733 शहीदों की याद कर रहे थे, ये हिंदुस्तान के हर एक किसान और उन सब के परिवारों का अपमान किया इन लोगों ने. धन्यवाद. या भागामध्ये शेतकरी अडचणीत असताना जेव्हा या भारत जोडो यात्रेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती त्या 723 शहीदांना, त्यावेळेस भाजपचे काही कार्यकर्ते येऊन बाजूला फटाके फोडून त्यांची प्रवृत्ती आणि त्यांची वृत्ती महात्मा गांधींना मारण्यापासून तर शेतकऱ्यांना मारण्यापर्यंत अजूनही बदललेली नाही आहे. आणि कशी भारत विरोधी आहे आणि कशी भारत तोडो आहे याचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. पुढे पोहूयात. राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणतात बघा. आयुष्याचा सर्वात मोठा सट्टा खेळून महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. साधं सरपंच पद कोणी सोडत नाही, आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडलं असंही यावेळी ते म्हणाले. तसंच उठावासाठी 38 आमदार लागणार होते, 33वा आमदार मी होतो. 5 आमदार आले नसते तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता असंही गुलाबराव पाटलांनी आवर्जून यावेळी सांगितलं. लोक बोलतात, आता लोक मला भरपूर बोलतायत. मी तर भाजपवाल्यांनाही नेहमी बोलतो की आम्ही तर सट्टा खेळून तुमच्याकडे आलोय, आमच्या आयुष्याचा सट्टा खेळून. मंत्रीपद सोडून दिलं होतं आम्ही 8 लोकांनी. कदाचित आमची संख्या झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती. साधं सरपंच सीट कोणी सोडत नाही मित्रांनो. आम्ही तर 8 लोकांनी सीट सोडली, तेव्हा 38 आमदार लागणार होते. मग मी तर 33वा होतो. 5 जर आले नसते तर माझा कार्यक्रम आटपला होता. पुढली बातमी अशी की श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आरोपी आफताबच्या चौकशीत रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसते. या संदर्भातच आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता श्रद्धाच्या जवळच्या मित्रमैत्रिणींची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली. याबाबतच एक फोनवरील संभाषण न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. श्रद्धा ज्या कंपनीमध्ये काम करत होती त्या कंपनीच्या मॅनेजर सोबतचा फोन कॉल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. श्रद्धाचं जग काही वेगळंच होतं. एक बिनधास्त आणि स्वच्छंदी मुलगी म्हणून तिची आपल्या सर्कलमध्ये ओळख होती. मात्र नोव्हेंबर 2020 मध्ये तिला पहिल्यांदा घरगुती हिंसाचाराला बळी पडावा लागल्याची धक्कादायक घटना तिने तिच्या मॅनेजरसोबत शेअर केली होती. खुद्द तिचा मॅनेजर करणने याबाबतचा खुलासा केला. पाहूयात या फोन कॉलमध्ये नेमकं काय संभाषण झालंय. श्रद्धा के साथ आप एक कंपनी में काम करते थे, तो कितना ड्यूरेशन आपने साथ में काम किया और साथ ही कहाँ पर ये कंपनी थी, थाने में थी या कहाँ पे, थोड़ी जानकारी अगर आप हमें दे पाएं. जी, तो श्रद्धा मेरी टीम में थी और करीबन 8 से 9 महीने उसने मेरे साथ में काम किया है. हम लोग एक बीपीओ में काम करते थे जो थाने में है, घोड़बंदर रोड पे. जी. और हाँ, करीबन 8 से 9 महीने वो मेरी टीम में रही है. करण, ये कौन से साल की बात है? बिकॉज कैसे कई सालों से वो अपने परिवार से दूर रह रही है, तो ये किस साल की बात है जिसकी जानकारी आप हमें दे रहे हैं कि 8 से 9 महीने तक वो आपके अंडर काम करती थी? ये 2020 से लेके मार्च 2021 तक मेरी टीम में रही है. जी. और मतलब उसके लास्ट डे ऑफ वर्किंग तक मेरे साथ में काम किया है उसने. जी करण, तो ये देखिए, आप 8 से 9 महीने काफी ज्यादा होते हैं एक दूसरे को जानने के लिए एज अ कलीग. तो क्या कुछ परेशान दिखती थी श्रद्धा, या क्योंकि कई सारे चैट्स जो हैं वो आपकी तरफ से बाहर आए हैं जिसमें साफ तौर पर कई सारे एलिगेशन जो हैं वो श्रद्धा ने आफ्ताब पे लगाए हैं, तो कैसा बिहेवियर था उन 9 महीने तक श्रद्धा का? देखिए, स्टार्टिंग में तो वो बहुत एकदम लाइवली और चुलबुली जैसी रही है. उसके थोड़े दिन बाद से मतलब एक ट्रेंड मैंने उसका नोटिस किया था कि वो ऑलमोस्ट हर महीने 4 से 5 छुट्टी लेना चालू कर दिया था उसने. जी. और उससे जब रीजन पूछा जाता था तो वो हम लोगों को यही बोलती थी कि शी इज नॉट वेल, या तो फिर उसको अर्जेंटली कहीं जाना है. तो वो ऐसे ये वाले बहाने देती एक्चुअली. Okay, ये सब बातें
हाँ सॉरी बोलिए। हाँ, तो मैं ये कह रही थी, तो जब कैसे वो 3-4 दिनों बाद जब ऑफिस वापस आती थी तो कोई मार के निशान उसके शरीर पे होते थे या क्या कुछ स्वभाव उसका रहता था? नहीं, स्वभाव में उसके चेंजेस होते थे। जैसे मैंने आपको बोला कि वो बहुत लाइवली और चुलबुली जैसी थी, मतलब हंसते खेलते रहने वाली लड़की थी। जब ऐसा कोई सिचुएशन होता था उसके साथ में तो वो सीधा सीधा उसके नेचर में दिखाई देता था, क्योंकि वो शांत हो जाती थी, वो किसी से फिर इंटरेक्ट नहीं करती थी। उसको ब्रेक अकेले लेना पसंद था उस टाइम पे, ताकि कि कोई उससे ज्यादा बात नहीं करे और वो उसको ये सारी चीजें फिर से सबको बतानी नहीं पड़े कि उसके साथ में क्या हो रहा है। ओके, और कोई चोट के निशान आपने कभी देखे हो उसके शरीर पे? बिकॉज ऐसी फोटोज बाहर आई हैं जहाँ पर उसके चेहरे को जो है, मतलब उसके चेहरे पर काफी बुरे घाव के निशान थे। तो ऐसा आपके साथ जब वो काम कर रही थी तो ऐसे कोई चोट के निशान जो आप लोगों ने नोटिस किए हो? देखिए स्टार्टिंग में तो नहीं, लेकिन बाद में 2 इंस्टेंसेस में हम लोगों ने ये नोटिस किया था। एक जो पिक्चर अभी सर्कुलेट हो रही है, एक तो वही है, और एक और पिक्चर थी जो अनफॉर्चुनेटली हम लोग डाउनलोड नहीं कर पा रहे हैं इस वक्त, क्योंकि काफी एक्चुअली इस बात को 2 साल हो गए थे और ये कंपनी भी छोड़ के चली गई थी, और तो हम लोगों ने वो डॉक्यूमेंट्स वैसे रखे नहीं, बट बाय चांस ये पिक्चर और उसके मेडिकल रिकॉर्ड्स मेरे पास में थे, जो मैंने एक्चुअली शेअर किए। श्रद्धा वालकर खून प्रकरणामध्ये पोलिसांना मोठं यश मिळालंय. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाने 18 ऑक्टोबर रोजी महिरोली इथल्या आरोपी आफ्ताब अमीन पुनावालाच्या भाड्याच्या घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्हीचं काही फुटेज जप्त केलंय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफ्ताब हातात काही सामान घेऊन 3दा घरातून बाहेर पडताना दिसतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारपूस केली असता आफ्ताबने सांगितलं की 18 ऑक्टोबर रोजी फ्रीजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे त्यांनी फेकले होते आणि आफ्ताबने पोलिसांसमोर दिलेल्या जबानीनुसार श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मृतदेहाचे तुकडे हळूहळू काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून तो जंगलात फेकून देत होता आणि या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. आणि आता मिशन पाणीबद्दल. नेटवर्क 18 आणि हार्पिक यांच्या संयुक्त विद्यमानाने पाणी सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी मोहीम राबवण्यात आली. मिशन पाणी या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता आणि पाण्यासाठी शपथ हा खास उपक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. स्वच्छतेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा मुख्य उद्देश या मिशन पाणीच्या माध्यमातून हाती घेण्यात आला. देशातील सिनेसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते, समाजसेवक यांनी या मोहिमेचं विशेष कौतुक केलं आणि समाजाला या संदर्भात समाजाचं प्रबोधन देखील त्यांनी केलं. या मोहिमेत विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वच्छतेसंदर्भात जनतेला संदेश दिला. शहरों में तो एक हद तक रिसोर्सेज खड़े हो जाते हैं, लेकिन ग्रामीण अंचलों में ये रिसोर्सेज खड़े नहीं होते और इसलिए गांव हमको सैनिटेशन में बहुत पिछड़े हुए दिखते हैं. लेकिन अब जो नई पॉलिसी आई है और स्वच्छ भारत अभियान 2.0 जो है, इसका पूरा फोकस ये सैनिटेशन के ऊपर है और शहर और गांव इन सब जगह सैनिटेशन के लिए मैं ऐसा कहता हूं कि अनप्रेसिडेंटेड इस प्रकार से रिसोर्सेस केंद्र सरकार दे रहा है. और केवल रिसोर्सेस नहीं, इसके रीति नीति जो है वो भी ठीक ढंग से तय हो रही है. पॉलिसी ऑलरेडी है, अब इसको इम्प्लीमेंट करने का ये दौर शुरू हो रहा है. और मुझे लगता है जो सारे रिसोर्सेस स्वच्छ भारत 2 से मिल रहे हैं, इससे केवल शहर नहीं तो गांव भी हमारे साफ होंगे. 2014 में हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने गांधी जी के सपने को साकार करने के लिए हिंदुस्तान में स्वच्छ भारत मिशन को शुरू किया, जिसे ओपन डेफिकेशन यानी खुले में लैट्रिन करने की पुरानी आदत को खत्म किया जाए, टॉयलेट्स बनाए जाएं और लोगों को स्वच्छता के लिए जागरूक किया जाए. मिशन स्वच्छता और पानी ने उसी मकसद को मजबूत करने की कोशिश की. इट इज अ जन आंदोलन फॉर सैनिटेशन सिक्योरिटी एंड अवेयरनेस बिल्डिंग मिशन फॉर राइट टू डिग्निटी. ये मिशन है कि लोग अपनी आदतों को सुधारें, क्लीनलीनेस और हाइजीन को अपनाएं. तो आइए जुड़िए हमारे साथ इस पहल में और मिलकर लें ये जिम्मेदारी गांधी जी और सरदार के इस गुजरात से, जहां स्वच्छता अभियान की शुरुआत हुई.
मेरा ये ख्याल है कि आपकी जो ये टैगलाइन है कि मिलकर ले जिम्मेदारी, मुझे हमेशा लगता है कि जहाँ तक हम हमेशा सोचते हैं कि दूसरे लोग क्या करेंगे, हम कभी ये नहीं सोचते कि हम क्या करेंगे। ये मुझे लगता है कि इसकी जो शुरुआत होगी ये मैं से होनी चाहिए, मैं के बाद हम से होनी चाहिए और फिर हम सब से होनी चाहिए। हम हमेशा यही सोचते हैं कि म्यूनसिपैलिटी क्या करेगी, सरकार क्या करेगी, वो तो करेंगे, बहुत सारी दिक्कतें होती है, लेकिन हम ये सोचते हैं कि हमारे लिए आसान क्या है। प्रॉब्लम मटेरियल में नहीं है। हमको लगता है कि प्लास्टिक गंदा है या मटेरियल बहुत अच्छा नहीं है, पर मटेरियल इज़ फाइन, हमको पता नहीं उसको डिस्पोज कैसे करना है। प्रॉब्लम स्टार्ट्स देयर। आणि या सगळ्या घडामोडीनंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.